छावा भाग 113. गांगोलीचे गावठाण टप्प्यात आले. आगेवर्दी नसता छत्रपती अचानक येत आहेत हे ऐकलेला येसूबाईंचा राहता वाडा खडबडून उठला. गांगोलीचे नामजात सरसुभे महाराजांच्या आगवानीसाठी गाववेशीवर आले. येसाजी कंकांसह धारकऱ्यांच्या मेळाने महाराज गांगोलीत प्रवेशले. मुजरे घेत गांगोलीच्या वाड्यात पाऊल टाकताच छत्रपतींना आबा म्हणत छोटी भवानीबाई बिलगली. तिला भुजेवर घेतलेले महाराज सर्वांशी नुसते सादिलवार बोलत होते. त्यांचे मन कशात तरी गुंतले आहे हे सहजी उमगत होते. हातापायांवर पाणी घेऊन वर्दी देऊन महाराज जनाना महालात आले. आत येसूबाई, धाराऊ आणि रूपा होती. महाराजांना बघताच रूपा महालाबाहेर झाली. आता कमरेत वाकलेली धाराऊ आधारासाठी कमरेला हाताची टेकन देत पुढे आली. महाराजांनी तिची पायधूळ कपाळी घेता घेता विचारले, कशी तब्येत आऊ? किती रोजानं मुखोटा दिसला लेकरा. रोज दर्याकडची गोष्ट कानावर पडायची. काळजाचा ठाव उडायचा. म्हातारीने आपली खुशाली न सांगताच खुबीने राजांची चिंता बोलून दाखविली. तिच्या थकल्या खांद्यावर हात तळवा ठेवून छत्रपतींनी काही न बोलताच तो हळूवार थोपटला. समोर उभ्या असलेल्या येसूबाईंकडे नजर देत महाराज म्हणाले, खबर कळली का? जी. हसन खान तळ कोकणाला ठाण झालाय. पुरंदर तर्फेला शहजादा आझम भिडला आहे. पण स्वारी अशी अचानक? येसू सज्जनगडी समर्थांनी हयातीचा रामदास बोध ग्रंथ पुरा केला. कालच्या माघवद्य नवमीस. काय? क्षणभर येसूबाईंची मान चमकून वर उठली. समोरची दुखरी चर्या बघताच अपार वेदनेने पुन्हा खाली गेली. ते ऐकताना देवा र खंडोबा म्हणत म्हाताऱ्या धाराऊने कपाळाला बोटे लावली आणि ती तशीच बाहेर पडली. पाठीशी हात गुंफून संथ फेर टाकणारे छत्रपती आणि सुन्न उभ्या असलेल्या येसूबाई असेच काही क्षण कुचमले. मग निर्धारपूर्वक छत्रपती म्हणाले, आमचं एक मागणं आहे तुम्हाकडं. तुमच्या खेरीज ते कुणीच पूर्त करणारं नाही. जी. मागणं काय म्हणावं? असेल ते सांगावं, करू आम्ही. थोरल्या मासाहेब गेल्यापासून समर्थांचा बोध पाचाडच्या देवमहालात नुसताच पुजला जातो आहे. गंध फुलं वाहून बासनात बांधून देवघरात ठेवला जातो आहे. येसू, तुम्ही तो आता मुहूर्त पाहून पूजनासह बाहेर घ्या. जशा थोरल्या आऊसाहेब करीत तसं त्याचं रोजाना रायगडी पठण करून घ्या. कराल एवढं? जी. जेव्हा शृंगारपुराहून पाचाडी आम्ही आलो तेव्हा थोरल्या आऊंच्या बैठकीचं दर्शन घेतानाच हे आम्हाला वाटलं होतं पदराची झोळी करून त्यातही त्यांची आठवण जपून घ्यावी आणि मगच गड चढावा. पण आम्ही मन रोखलं आजवर. का? चकित झालेले छत्रपती बोलून गेले. तेव्हा आऊंच्या देवमहालातून आम्ही बोध बाहेर घेतला असता तर आमचा भाव न पारखता गडावर आवई उठायला वेळ लागला नसता की नातसून आपला हक्क आडून शाबित करते आहे. त्या एवढ्या खोलीच्या बोलाने भारलेले छत्रपती येसूबाईंच्या जवळ आले. त्यांच्या हनुवटीखाली तर्जनीची आकडी धरून ती उठवीत म्हणाले, आबासाहेबांनी तुम्हाला शिक्के कट्यार दिली. श्रीसखी अशी मुद्रा आम्ही तुम्हास भरल्या दरबारी अभिषेक समयी दिली. थोरल्या आऊ तुम्हास हा बोध देऊन गेल्या आहेत. हे सारं सांभाळण्याचं बळ जगदंबेनं तुम्हाला द्यावं. येसूबाईंची पापणी ते ऐकताना वर उठता उठत नव्हती. 2 दिवस गांगोलीला मुक्काम ठेवून येसूबाईंची सर्व व्यवस्था जातीनिशी नजरेखाली घालून महाराजांनी कबिल्याचा निरोप घेतला.
याच वेळी हंबीरराव पन्हाळा भागात 15,000 घोडा व 5,000 पावलोकांच्या बळावर शहजादा आझमच्या तळावर चालून गेले. फिरोज खान, किलीच खान, हसन अली, अनूप सिंग व अनिरुद्ध हाडा यांच्याशी त्यांची तुंबळ झुंबड पडली. किलीच खान बंदुकीच्या बाराने जाया झाला. रायगडाच्या खासेवाड्याच्या सदरी बैठकीत छत्रपती कारभारी तपशील घेत होते. कब्ज केल्या अंजदीव बेटावर कोट बांधण्याकामी पुढील हुकूम व्हावा स्वामी. पेशवे निळोपंतांनी तातडीचे काम पुढे घेतले. पेशवे, अर्जोजी यादवांना म्हणावं, बेटावरच्या कोटाचा बांधकाम तपशील सिद्ध करून आम्हास दाखवा. कोट घडाईला लागणारा चुना, विटा, शिसे यांचा बारदाना हर यत्ने पैदा करून पावता करण्यास कारवारच्या सुभेदारास लिहा. दर्यावर देख ठेवणारे जलकोट केवढ्या भक्कमीचे पाहिजेत याचा मासला आबासाहेबांनी सिंधुदुर्ग उठवून ठेवलेला आहे. आणि हुकूम व्हावा महाराज. पेशवे लवले. आणि जंजिऱ्यावर नुकतेच आम्ही पारखले आहे. जलकोट दर्याला कशी पालान घालतो. त्यासाठीच एलफंटा बेटावरचा कोट पुढे चढविण्यासाठी अरब सारंगांशी जमेल तेवढा दोस्ताना ठेवणे आहे, हे लक्षात घ्या. रामनगर प्रांताचा एक खोडा फिरंगी दरबारानं उभा केला आहे स्वामी. आपण प्रांत कब्ज केला, पण तिथल्या नायक राण्याला देत होता तशी चौथाई आपल्या दौलतीला द्यायला फिरंगी राजी नाही. खंडोजींनी दफ्तरी अडचण पेश केली. मतलब? स्वामी, फिरंगी दरबारचा खलिता आहे की रामनगर तर्फेचे तुम्ही पुरते मालक व्हा, मगच मागणी घाला चौथाईची. ते ऐकताना महाराज बैठकीवरून उठलेच. त्यांच्या तोंडून जळजळीत बोल फुटले. या फिरंग्यास एकदा दावावेच लागणार चिटणीस की मुलूक आमचा आहे. त्याची चौथाई तर नकोच, पण त्याची बसकनही नको या मुलखात. चौल भागात तो शिद्द्याला पाठीशी घालतो, त्यास कोट बांधण्यास मुभा देतो. खुद्द आड राहून जुना गणिम थेट आमच्या उरावर आणतो. चौलच्या सुभेदार बहिरो त्रिमलांकडे माणसं पाठवून हबशाच्या उठत्या कोटावर बारीक नजर ठेवण्याची समज द्या. मुंबईच्या टोपीकरांनी आपल्या मागणीवर हत्यारे आणणे दारुगोळा पावता केला आहे महाराज. त्या दरबारच्या वकील प्रल्हाद निराजींनी आपला करिना ठेवला. ठीक. प्रल्हाद पंत, टोपीकर काय, हबशी काय, फिरंगी काय, नाग दाबल्याविना तोंड खोलणारे नव्हते. आतल्या अंगाने ते एकमेकांस हात जोड देतात. आम्ही भिडलो की नाक मुठीत धरून आम्ही तुमचेच म्हणून वायले होतात. महाराजांच्या मनात काय चालले असेल याचा माग जमल्या मंत्रिगणांना येऊन चुकला. लोधी खानासह हसन अली तळकोकणातून नाशिककडे सरकला स्वामी. तुकोजी पालकर आणि रूपाजी भोसले यांच्याशी बंद्यांनी चांदवडच्या खिंडीत त्यांच्या गाफील फौजेवर छापे घातले. खासा हसन खान जखमी झाला. बुंदेला राजपूत, महासिंह, जाधवराव असे खानाच्या दिमतीने बाकेही जाया झाले. लोधी खानाचा मुलगा मोहम्मद कामी आला. निळोपंतांनी उमेदीची खबर दिली. पंत, तुकोजी रूपाजींना असतील तेथे मानाची वस्त्रे पोच करा. निरोप द्या. याहून मर्दानगीची उमेद आम्ही तुम्हा उभयतांकडून धरली आहे. महाराजांनी समाधानाने बैठक घेतली. कराडहून वऱ्हाडात गेल्या हंबीररावांनी अकोला, कारंजा पटात घेतले आहे सरकार. मलकापूर भागात खंडणी वसुलीची सुगी पिकली आहे. त्याने चिडल्या रहुल्ला खानाशी त्यांच्या हप्त्यावारी चकमकी झडत आहेत. नांदेड भागात इरज खां आणि अब्दुल बेग यांच्याशी सरलष्करांची हातघाई झाली. हुल देत सरलष्कर वऱ्हाडभर धुमाकूळ घालत आहेत. निळोपंतांनी हंबीररावांची रणगाजी महाराजांच्या कानी घातली. ऐकताना छत्रपतींच्या मनात उमेद उभरून आली. वऱ्हाडालगत बऱ्हाणपूरला तळ ठेवून बसल्या औरंगची मनात दाटून आलेली चिंता तोडत महाराज पेशव्यांना म्हणाले, पंत, 2 दिवसात आम्ही गड उतरणार आहोत गांगोलीकडं कूच होण्यासाठी.
तिकडील देशाधिकाऱ्याला तोफांची भांडी सिद्ध ठेवण्यास लिहा. आमचा जाण्याचा इंतजाम ठेवा. या. हात उठवून महाराजांनी बैठक तोडली. बरोबर आणल्या येसाजी कंकांना जंजिऱ्याच्या मोहिमेला कुमक करण्यासाठी तिकडे जाण्याचा निरोप देऊन 2 दिवसांनी त्यांनी रायगड सोडला. महाराज गांगोलीकडे पुन्हा का चाललेत कुणालाच कळले नाही. याच वेळी बऱ्हाणपुरातील आपल्या शाही वाड्यात बोलावून घेतलेल्या वऱ्हाडवर नामजाद सरदार इरज खानाला पटावर घेत हातची तसबीहची माळ नाराजीनं उडवीत औरंगजेब त्याची शाही खरड करताना म्हणत होता, मुगलाई में मरहट्टे दिन दहाड़े पेशकश उसूल लेते हैं. तुम खिल्लते पहनकर खाली मार खाते हो. कैसा करते हो बंदोबस्त लईन कहीं के. धडाड धुम. गांगोलीच्या वेशी बाहेरच्या माळरानावर 4.25 मन वजनांचे गोळे फेकताना गाड्यावर जखडलेल्या 4 तोफा झटका घेत मागे हटू बघत होत्या. जखडलेले भक्कम साखळदंड त्यांना रोखून धरत होते. गांगोलीत आलेल्या छत्रपतींनी कुडाळ आणि डिचोलीच्या कारखान्यांतून आताशी दारूचे नमुने मागवून घेतले होते. ते कसे काम देतात याचा सरतपास महाराज जातीने बघत होते. नमुने मनाजोगते झालेले बघून संतुष्ट झालेले महाराज गांगोलीच्या सरसुभ्यांना म्हणाले, कौल जगदंबेचा. सरसुभे, समाधान आहे आम्हा की मुलखात आताशी बनविण्याचे आबासाहेबांचे स्वप्न आम्ही पुरे करू शकलो. आता या तोफा गांगोलीतच ठेवा. कबिला आहे आमचा इथं. जी. सरसुभ्यांसह महाराज गांगोलीच्या वाड्यात आले. चिटणीसांकरवी त्यांनी कुडाळ डिचोलीला आम्ही कारखाने नजरेखाली घालण्यास येत आहोत अशी पत्रे पाठविली. सदरी काम उरकून दुसऱ्याच दिवशी त्यांनी येसूबाई धाराऊचा निरोप घेऊन कुडाळचा मोहोरा धरला. मनावारी आताशी दारू बनविणारे कारखाने बघून तिथल्या दळवी, सावंत, सुभेदार अशा कसबी कारागिरांची नाववार वाजपूस करून छत्रपती कुडाळ डिचोलीहून कोयना घाटीने साताऱ्यावर उतरले. संगती 5000 घोडा लोक होता. तो साताऱ्यातच ठेवून जोत्याजी केसरकर, रायाजी, अंतोजी आणि कुडाळहून मिळालेले कवी कुलेश अशा निवडक आसामींसह महाराज सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले. पायरी पायरीला त्यांच्या मनात आठवणींचे पान परतू लागले. सज्जनगडी समर्थांच्या सेवेत दाखल व्हा असे लिहिणारे महाराज साहेब. शेवटच्या घटकेला समर्थांचा बोध ऐकावा वाटतो म्हणणाऱ्या थोरल्या आऊ. याहून विशेष ते करावे असे आम्हास तळमळून लिहिणारे समर्थ. धर्मकारणातून राजकारण सांधू बघणारे समर्थ. राजकारणातून धर्मकारण घडवू बघणारे आबासाहेब. दोन्ही कारणांतून उभ्या मराठी दौलतीचं सुखदुःखाला बांधलेलं एकच घरकुल नांदत करणाऱ्या थोरल्या आऊ. मरणावर मांड जमविणारी केवढ्या कुवतीची ही माणसं. समर्थांची समाधी बांधून त्यावर चंदणी ओट्यात समर्थ पादुका जडविण्याचे काम केलेले रामचंद्रपंत सामोरे आले. कल्याण स्वामी, दिवाकर गोसावी, रामचंद्रपंत यांच्या सोबतीने महाराजांनी गडावरच्या समर्थ समाधीचे दर्शन घेतले. समाधीच्या पादुकांना माथा भिडविला. मठाच्या अडीनडी ऐकून घेतल्या. कल्याण स्वामींनी दिला तीर्थप्रसाद ओठाण आड करून महाराज सज्जनगड उतरले. कवी कुलेशांना कोकणात जाण्यासाठी निरोप देऊन रायगडाच्या वाटेला लागले. गडावर येताच मोरेश्वर पंडितरावांना याद घेऊन त्यांनी आज्ञा दिली. पंडितराव, सज्जनगडी समर्थांच्या रावळाची व्यवस्था दरोबस्त होईल ते करा. चाफळ मठाच्या रामनवमीच्या यात्रेस वस्त्र, धान्य, गल्ला यांची सालिनाची मोहीम करून द्या. स्वामी. आत आल्या निळोपंतांनी खाशांची तंद्री मोडली. बोला पेशवे. अलाहाबादहून उत्तरेकडची कुणी आसामी आली आहे. गंगाराम म्हणून. खाशांची भेट मागते आहे.
महाराज काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याने वर्दी आणली. जासुदांचं नाईक आल्यात. महाराजांनी मानेनेच तिला होकार दिला. मोगली हशमाचा वेश पहिनलेला बहिर्जी जुहार देत आत आला. बादशाह औरंगाबादचा ठाण्यावर उतारला धनी. कालच्या नवमीला कुतुबशाही अन इदलशाहीचं मातब्बर सरदार त्याला भेटून गेलं. विजापूरच्या बाळ बादशाला त्यानं 9 लाखाचा गल्ला पाठविलाय. फौजांची गाठ बांधाय. विजापूरचा सेनापती सर्जाखान दिकून औरंगाबादला येऊन गेला. बसल्या महाराजांचा पाठकणा ताठ झाला. बैठकीवरून उठत हात पाठीशी बांधून ते फेर घेऊ लागले. खबर देऊन आला बहिर्जी बाहेर पडला. कानी पडल्या वार्तेने चिंतातूर झालेले निळोपंत येतो स्वामी म्हणत लवून जायला निघाले. निळोपंत, कोण असा मी भेटीस आली म्हटलत? पेश घ्या. गंगारामने नजराणा म्हणून आणलेली सरपोसबंद सुवर्ण होनांची तबके प्रथम आली. नंतर भेटीला आलेल्या हिंदुस्थानी सरदार गंगारामला पंतांनी आत आणले. गंगाराम क्षणैक भारल्यागत समोरचे राजबिंडे सुरूरपण बघत राहिला. लागली स्वतःला सावरीत दोन्ही हात जोडून म्हणाला, जय सियाराम की महानरेश. महाराजांनी रिवाजासाठी हात जोडले. बोलो. महाराजांनी मूळ धरले. कुछ मनसूबा लिए आया हूँ महाराज. पहले उत्तर में बहादुर खान के फौज में था. तंग आ गया हूँ. कैसा अनाचार, मंदिर, ग्रामों का विध्वंस, औरतों का कुत्ते हाल. मनसूबा बोलो. महाराज सावध झाले. बादशाह दक्खन में उतरा है. निश्चय है उत्तर में बंगाल बिहार के मुल्क में बगावत करने का, जान की कीमत पर. महाराज विचारात गेले. कुणी सांगावे, उत्तरेत रजपूत, जाट आणि गंगारामसारख्या अनेक असंतुष्टांनी उठाव केला तर उत्तरी राखण्यासाठी दक्षिणेतून औरंग उठेलही. कुलदेवता कोण है तुम्हारा? महाराजांच्या तेजवंत रोखल्या डोळ्यातले भाव गंगारामला उमगलेच नाहीत. त्या डोळ्यात तो खेचल्यासारखा झाला. जी, वाराणसी के काशी विश्वेश्वर शिवजी. पंत, स्फटिक घ्या. ध्यानीमनी नसलेली आज्ञा एकदम निळोपंतांना मिळाली. ते देवमहालाकडे निघून गेले आणि थोड्याच वेळात एक सुवर्ण तबक घेऊन परत आत आले. पुढे होत महाराजांनी ते तबक आपल्या हाती घेतले. गंगारामसमोर येत ते तबक उठवून डोळे गंगारामच्या डोळ्यात रोवूनच टाकीत महाराज खणखणीत भोसलाई बोलीत म्हणाले, इस पर हात रख के कसम उठाव ईमान की. गंगारामने एकदा तबकाकडे बघितले. झटकन आपला उजवा हात तबकात ठेवून एक बिल्वदल उचलून कपाळाला भिडवीत तो इतबार देत बोलला, जान के साथ साथ टूटेगा, ईमान नहीं. महाराजांची नजर उत्तरी वेश धारण केलेल्या गंगारामच्या तगड्या देहभर सरसर फिरली. मनोमन कसला तरी माग घेऊन गेली. हमारे बडे महाराज का दैवत है ये. हातचे तबक किंचित वर घेताना बांधून टाकणारे बोल त्यांच्या तोंडून शांतपणे निघाले. परम भाग्य. आता तर गंगाराम तबकातल्या झळाळ शिवलिंगाकडेच बघू लागला. ते थोरल्या महाराजांचे नित्यपूजेचे स्फटिक शिवलिंग होते. हातचे तबक निळोपंतांकडे देत महाराज गंगारामला म्हणाले, ठीक है, हम फैसला देंगे. त्यांनी निरोपाचा हात उठविला. गंगाराम निळोपंत रिवाज देऊन जायला निघाले. पेशवे, यांना 2 दिवस गडावर ठेवून घ्या. सारी व्यवस्था नीट ठेवा यांची, जातीनं. महाराजांनी जातीनं या शब्दावर दिलेला जोर निळोपंतांनी हेरला. भाग 113 समाप्त.